19 जुलैला हरित धाराशिव अभियान यशस्वीपणे पूर्ण जिल्ह्यामध्ये आपण राबवलं होतो आणि या हरित धाराशिव अभियान अंतर्गत एक पेड़ माँ के नाम तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये 10 कोटी वृक्ष लागवड संकल्पना याच्या अधीन राहून आपण जे कार्यक्रम राबवले त्याच्यामध्ये सन्माननीय पालकमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये सर्व लोकप्रतिनिधी आमदार महोदय, खासदार महोदय, सर्व आजी लोकप्रतिनिधी, सर्व धाराशिवकर, अधिकारी, कर्मचारीगण, ग्रामपंचायतचे सरपंच, आपला आशाताई, अंगणवाडीताई, विद्यार्थी सर्व त्यांच्या सहभागातून आपण या उपक्रम यशस्वी आपण केली आहे आणि आपण 15 लाख वृक्ष लागवड एकाच दिवशी आपण करून वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये ही नोंद आपण घेतली आहे आणि या मोहिमेअंतर्गत या मोहिमेसाठी यशस्वी करण्यासाठी काम केलेले मागच्या बऱ्याच दिवसापासून काही अहोरात्र मेहनत केलेले आमचे सर्व अधिकारी, कर्मचारीगण त्यांना मी मनापासून खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद देऊ इच्छितो आणि या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व धाराशिवचे सर्व नागरिक, विद्यार्थी मित्र, त्यांचे पालक, शेतकरी, महिला बचत गटाचे सर्व सदस्य सर्वांना मी मनापासून त्यांना अभिनंदन धन्यवाद देऊ इच्छितो. अशा झाडं जगवण्यासाठी काय कसं प्रयत्न आणि आपण झाडं लागवडी केल्यानंतरच लगेच झाडं जगवण्याची संगोपन करण्याची पण जबाबदारी आमच्या सर्वांसमोर आहे आणि आपण प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये, नगरपालिकेमध्ये जे वृक्ष लागवड आपण केलेली आहे त्या संबंधित ग्रामपंचायत यंत्रणा किंवा नगरपालिका यंत्रणांना आपण सूचना केलेली आहे की तिथे ताबडतोब पाणी देण्याची सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली पाहिजे आणि मी पण 4-5 ठिकाणी कालपासून मी व्हिजिट करत आहे आणि प्रत्येक ठिकाणी either तुषार सिंचन किंवा ठिबक सिंचनद्वारे झाडाला पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे आणि अतिशय चांगली गोष्टी आहे. शेवटी सर्व आपण प्रत्येक झाड आपण जे लावले आहे ते जगवणे आमची सर्वांची जबाबदारी आहे आणि आपण त्यासाठी सर्व जे नोडल ऑफिसर्स याच्यापूर्वी नेमलं होतो त्यांना असं सूचना दिलेली आहे की त्यांनी त्यांच्या नोडल ऑफिसरची ड्युटी अजून ते चालू राहणारच आहे काही दिवसासाठी जोपर्यंत आपला झाडा व्यवस्थितरित्या ते जगणार नाहीये तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. काय याच्यातून साध्य होणार आहे एकंदरीत? हो, याच्यातून आपण बघू शकतो की आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये एकंदरीत वन क्षेत्र जे आहे पूर्ण भौगोलिक क्षेत्राच्या हिशोबाने फक्त 1% कमी आहे आणि सर्वात कमी आपल्याकडे ग्रीनरी आहे. सो या मोहीम अंतर्गत आपण आपलं पूर्ण जिल्ह्यामध्ये हरित जे क्षेत्र आहे जास्तीत जास्त वाढवणे तसेच याच्यातून आपलं जैवविविधता ते पण वाढवणे या व्यतिरिक्त आपला शहरी भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये आपण नागरिकांसाठी एक चांगला घनवन या वन सुविधा म्हणजे बऱ्याच ठिकाणी गार्डन नाही आहे असं आमच्याकडे लोकप्रतिनिधी सांगतात, नागरिक सांगतात. सो प्रत्येक मोहीम आणि चळवळी अंतर्गत आपण ऑलमोस्ट 354 लोकेशनमध्ये एक गार्डन केले असं सांगायला काय हरकत नाहीये आणि याच्यानंतर पुन्हा त्या प्रत्येक घनवनची साईट आहे तिथे आपण अजून डेव्हलप करणार आहोत. आपण त्याच्यामध्ये पेवर ब्लॉक वगैरे बसवून वॉकिंग ट्रॅक करणार आहोत. तिथे आपण बसवण्यासाठी बेंचेस वगैरे आपण करणार आहोत. तिथे अजून ओपन जिम सारखं काही साहित्य आपण तिथे करणार आहोत. सो फक्त झाडं लावून झाडं जगणे एवढं पुरतं त्यांना सीमित न राहता आपल्याला ते दैनंदिन वापरामध्ये कसं आणता येते याचे प्रयत्न आमच्या सर्वांचे आहे. काय आव्हान काय कराल नागरिकांना? मी फक्त आव्हान हीच करतो की आपण पण वेळोवेळी तिथे आपण जे वृक्ष लागवड केलेली आहे ते एक पेड़ माँ के नाम संकल्पना केलेली आहे आपण पण तिथे भेट द्यावी, आपल्या परिवारासोबत भेट द्यावी, तिथे पण आपण पाणी पाजवा आणि तुमचे पण तिथे लोकसभेमधून काही इतर डेव्हलप करता येते का त्यासाठी आपण पुढे यावे.